हातकणंगले तालुक्यातील एका लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा मोठा पर्दाफाश हातकणंगले पोलिसांनी केला आहे. प्रवीण सूर्यकांत कोळी यांच्या मालकीचे हॉटेल पार्किंग अँड लॉजिंग येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाई दरम्यान शिरदवाड येथील उज्ज्वला बाबा कुंभार ही महिला एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी लॉजिंगचे मालक प्रवीण कोळी आणि एजंट उज्ज्वला कुंभार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघेही संगनमताने गरीब व असहाय्य महिलांचा गैरफायदा घेत आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. महिलांना पैशाचे आमिष दाखवून ताब्यात ठेवले जात होते. लॉजिंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून 1500 रुपये घेतले जात असून त्यापैकी फक्त 700 रुपये महिलेला दिले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुचाकी असा सुमारे 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेवाने करत आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी ग्लोबल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.